अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघा, आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे. या मार्गशीर्ष महिन्यात जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. या महिन्यात रोज गीता पाठ करा, श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा, कान्हाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा. मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे. या महिन्यात भगवान श्रीहरी कृष्ण, श्रीहरी आणि महालक्ष्मीची पूजा करावी. या महिन्यात सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करावी. असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते आणि ज्या घरावरती माता लक्ष्मीची विशिष्ट कृपा असते त्या घरामध्ये या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी वास करत असते. त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यात जर तिची विधियुक्त पूजा केली तर तिथे माता लक्ष्मी अखंड स्वरूपाने ही वास करते. त्यामुळे या महिन्यात माता लक्ष्मीच्या गुरुवारच्या पूजनाला विशेष महत्त्व दिले जाते. या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ हे आपल्याला मिळत असते. मार्गशीर्ष महिन्यात थंडीचा जोर वाढतो. तसेच लग्नसराई, खंडोबाची नवरात्र, देवदिवाळी, महालक्ष्मीचे व्रत, गीता जयंतीचा उत्सव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा देखील याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतो. त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा. या महिन्यात नर्मदा, शिप्रा, यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. या काळात गायी, कावळे, कुत्रे आणि मुंग्यांना अन्नदान करणे हे देखील अत्यंत फलदायी असते. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण दानधर्म केला तर त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होते. चंद्राचं पृथ्वीभोवती होत असणारा भ्रमण लक्षात घेऊन मराठी महिने ठरवले जातात. चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा कृष्ण 27 नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात. या महिन्यात केले जाणारे शुभकार्य अत्यंत फलदायी असते. या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व आहे. तर वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मी व्रत करून कुटुंबात समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे यासाठी देखील प्रार्थना केली जाते. ज्या घरामध्ये धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्या घरात कधीही ऐश्वर्य आणि वैभवाची कमतरता भासत नाही आणि ते घर ऐश्वर्याने भरलेलं असतं. पण कधीकधी असं होतं की कष्ट करूनही, पूजा अर्चा करूनही घरात नेहमी पैशांची कमतरता भासते. असं वास्तुदोष, ग्रहदोषामुळे देखील होऊ शकतं. तसेच घरामध्ये पितृदोष असेल तरी पण त्या अडचणींचा आपल्याला सामना हा करावा लागू शकतो. तर आता आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल व आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी चालू आहे ती देखील दूर होईल. मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होईल. तर कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. वास्तुशास्त्रात अनेक फुलांचे उपाय, सेवा सांगितले आहेत. वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचे फूल म्हणजे अपरिचिता, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलांचा समावेश महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेत देखील केला जातो. गोकर्णाचे फूल जे आहे त्याचे असंख्य फायदे आहेत. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख, समृद्धी देखील नांदते. गोकर्ण फुलाला अपरिचिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावे देखील आहेत. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख, शांतीचे वातावरण राहते.
तसेच भगवान विष्णूची देखील कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते, ज्यामुळे जीवन आनंदी राहते. कुंडलीतील शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे. गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असेही म्हटले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात. आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला गोकर्णीचे झाड हे आपल्या घरी लावणे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्हाला त्याचे फूल आपल्या घरामध्ये आणायचे आहे आणि त्याच्या फुलाचा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आता गोकर्णाचे जे फूल आपण घरी आणणार आहोत ते जांभळ्या रंगाचे असावे, कारण गोकर्ण हे 2 रंगाचे असते. एक जांभळ्या रंगाची म्हणजे निळसर रंगाची, तर दुसरी असते ती म्हणजे सफेद रंगाची. तर आपल्याला निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे. आता हा उपाय कधी करायचा आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी गुरुवारी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी पण तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. आता या उपायासाठी प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीचा तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता. एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे. आता त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर मातीची पंटी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता मातीची पंटी घेणार असाल किंवा निरांजन घेणार असाल तर ते तुटलेलं किंवा काळवंडलेलं नसावं, स्वच्छ असणारं तुम्हाला हे निरांजन घ्यायचं आहे. आता या निरांजनात तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत. तर आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील असले पाहिजे, असं एक लवंग आपल्याला घ्यायचं आहे. तसेच एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. तसेच त्या दिव्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि शुद्ध तूप टाकायचं आहे. आता हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याला हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे. तसंच या दिव्याला आपल्याला एक फूलही व्हायचं आहे. आता हा जो दिवा आहे हा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो, त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आता दर गुरुवारी आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. तसेच दाराबाहेर रांगोळी देखील काढायची आहे. रांगोळी काढताना त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं देखील काढावी. एका पावलामध्ये हळद तर दुसऱ्या पावलामध्ये आपल्याला कुंकू टाकायचं आहे. त्यामुळे साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने प्रसन्न राहते. मुख्य दरवाजावरती शुभ लिहायला विसरू नका. आपल्याला हे सर्व करून झाल्यानंतर माता लक्ष्मीची विधियुक्त पूजा करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर एक निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे. एक निळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. हे माता लक्ष्मीच्या समोर कापड ठेवायचं आहे. त्या कापडावरती हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या, एक सिक्का त्याच्यावरती ठेवायचा आणि त्यावरती हे गोकर्णाचं फूल ठेवायचं. आता या फुलालाही थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्याला हे फूल त्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे. खूप घट्टही नका, जेणेकरून ते फूल जे आहे ते चेंबेल. व्यवस्थित त्याला एक सैलसर गाठ मारायची आहे. त्यानंतर ह्या फुलाची पोटली उजव्या हातात घ्यायची आहे. 11 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. इच्छा व्यक्त करायची आहे. 11 वेळा कनकधारा स्तोत्र म्हणून झालं की त्यानंतर या गोकर्णाच्या फुलाची पोटली जी आहे ही माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे. जेव्हा माता लक्ष्मीच्या समोर ही पोटली ठेवाल तेव्हा या पोटलीची गाठ सोडायची आहे आणि व्यवस्थित असं हे जे फूल आहे हे तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर अगदी ठेवायचं आहे. त्यानंतर गुरुवारच्या दिवशी संपूर्ण रात्रभर हे जे फूल आहे हे माता लक्ष्मीच्याच समोर तुम्हाला ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हे फूल जे आहे हे त्या ठिकाणून काढायचं आहे आणि कुठेही वाहतं पाणी असेल किंवा जिथे तुम्ही निर्माल्य टाकता तर त्या ठिकाणी हे फूल तुम्हाला विसर्जित करायचं आहे. त्या फुलाच्या खाली ठेवलेला 1 रुपयाचा सिक्का मात्र तुम्हाला तिथून काढायचा आहे आणि तो अखंड स्वरूपाने आपल्याजवळ किंवा तिजोरीत ठेवायचा आहे. या सिक्क्याने माता लक्ष्मी नेहमीच तुमच्या घराची भरभराट करेल. सिक्का म्हणजे माता लक्ष्मीचंच स्वरूप आहे. जेव्हा या सिक्क्यावरती तुम्ही गोकर्णाचं फूल ठेवून जेव्हा तुम्ही त्या फुलाची आणि त्या सिक्क्याची पूजा कराल, लक्षात ठेवा त्या सिक्क्यामध्ये माता लक्ष्मी अभिमंत्रित राहील. माता लक्ष्मी त्या सिक्क्यातून जागृत राहील, ज्यामुळे तुमच्या घरात धनाची आवक वाढत जाईल आणि घरामध्ये ऐश्वर्याची प्राप्तीही नेहमी होत राहील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी शक्य असेल तर प्रत्येक गुरुवारी गोकर्णाचं फूल आपल्या घरात आवर्जून आणा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.